नमस्कार मित्रांनो, आपलं अन्नपूर्णा फूड ट्रॅव्हल चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी गिरनारविषयी इन्फॉर्मेशन देणार आहे. तर गिरनारला कसं जायचं, कुठले कुठले पर्याय आहेत आपल्याला गिरनारला पोचण्यासाठी, परत तिथे राहण्याबद्दल थोडंफार, मग तुम्ही तिथून दुसरीकडे कुठे जाऊ शकता, याबद्दल मी माहिती देणार आहे. तर चला सुरू करूया आपण. तर पहिले तर आपण ऑप्शन्स बघूया. जुनागडला ट्रेन्स आहेत, ज्या डायरेक्ट ट्रेन्स आहेत. तर ट्रेनचा ऑप्शन हा सर्वात बेस्ट आहे, कारण का आपण आरामात झोपून जाऊ शकता. बसण्याची वगैरे काही जरूरत नाही, झोपून आरामाचा प्रवास होतो आणि व्यवस्थित होतो. तर आपल्याला डायरेक्ट ट्रेन्स ज्या आहेत, तर बांद्राहून आहे सौराष्ट्र जनता एक्सप्रेस, जी दुपारी 1:35ला सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 4:45 पर्यंत जुनागडला पोचते. तर गिरनारला जाण्यासाठी आपल्याला उतरावं लागतं, हे जुनागड स्टेशन आहे. आणि ही ट्रेन जी आहे ही सर्व दिवस असते, तिचे काही असे स्पेसिफिक दिवस नाही आहेत. दुसरी ट्रेन आहे ती बांद्रा विरावल आहे, जी रात्री 6:15ला बांद्राहून सुटते आणि सकाळी जुनागडला 10 10:30 पर्यंत पोहोचते. तर ही ट्रेन सर्वात मला अशी वाटते की ही चांगली म्हणजे या ट्रेननीच प्लॅन करावा ट्रॅव्हल करण्यासाठी. कारण का कसं आहे की ही रात्री आपण बसतो, जेवतो, झोपतो, सकाळी उठेपर्यंत ऑलमोस्ट जुनागडपर्यंत पोहोचलेलो असतो. आणि त्यानंतर जर समजा आता तुम्ही हॉटेल घेतलं आहे कुठलं काय, तर त्यात पण हॉटेल्सचे जे चेक इन टायमिंग्स असतात ते सकाळी 11, 12, 1चे असतात. तर तुम्ही उतरून हॉटेलवर जाईपर्यंत ऑलमोस्ट तुम्हाला रूम्स वगैरे अवेलेबल होऊन जातात. मग तुम्ही फ्रेश होऊन बाकीचा दिवस कसा स्पेंड करायचा ते तुम्ही ठरवू शकता. तर माझ्या मते तरी बांद्रा विरावल ही चांगली गाडी आहे आणि याला अवेलेबिलिटी पण असते. सेम माझं मत सौराष्ट्रसाठी पण आहे, ती पण चांगली गाडी आहे. पण सकाळी तुम्ही 4:45ला पोचता. मग त्यानंतर तुम्हाला जर तुमचे कुठे धर्मशाळेत किंवा हॉटेल्समध्ये असेल, तर तिथे जाऊन तुम्हाला बघावं लागेल रूम्स कसे अवेलेबल होतात. कारण का युजली लोक रूम सकाळी एवढ्या लवकर सोडत नाहीत. जर असतील रिकाम्या तर तुम्हाला मिळून जातात. मग त्यानंतर आहे तिरुवनंतपुरम विरावल एक्सप्रेस. ही तुम्हाला पनवेल किंवा वसईला मिळू शकते आणि ही मंगळवारची आहे. आणि जी पुण्याची मंडळी आहेत, त्यांनी पुण्याहून त्यांच्यासाठी पुणे विरावळ आहे, जी फक्त गुरुवारी सुटते. ही पुण्यावरून रात्री 8:10ला सुटते. त्यानंतर ही कल्याणला येते रात्री 10 10:15ला येते. पण जर ज्यांना बुकिंग करायचं असेल त्यांनी कल्याणवरून पण बुकिंग करू शकता. आणि ही विरावलला म्हणजे सॉरी जुनागडला ही दुपारी 2 2:15ला पोचते. तर ज्यांना बुकिंग करायचं असेल त्यांनी कल्याणहून जर अवेलेबल नसेल किंवा कल्याणहून जर तुम्हाला नॉर्मल कोटा लागत नसेल, जनरल कोटा, तर तुम्ही कर्जतवरून बुकिंग ट्राय करू शकता, तिथून जनरल कोटा लागेल. तर हे झाल्या डायरेक्ट ट्रेन्स. जर डायरेक्ट ट्रेन नसेल मिळत, तर तुमच्यासाठी ऑप्शन आहे, तुम्हाला मुंबई ते राजकोट ट्रेन मिळते का. तर मुंबई ते राजकोट जर तुम्हाला मिळाली, तर राजकोटहून तुम्हाला जुनागड हे 2 तासावरच आहे. आणि राजकोटहून तुम्हाला बसेसचं ऑप्शन्स, भरपूर बसेस आहेत. GSRTCच्या ज्या गुजरात स्टेट रोड ट्रान्सपोर्टच्या बसेस आहेत, त्या भरपूर अवेलेबल आहेत. हर 10-15 मिनिटाला बसेस अवेलेबल आहेत. आणि त्यात पण तुम्हाला AC नॉन AC दोन्ही बसेस अवेलेबल आहेत, डिलक्स आणि साध्या पण. तर आपण ट्रेनचं बघूया. मुंबईहून रात्री सौराष्ट्र मेल सुटते, जी दादरला तुम्हाला स्टॉपेज आहे रात्री 9:15चा. आणि ती तुम्हाला राजकोटला सकाळी 9:15ला सोडते आणि ही सर्व दिवस चालते ट्रेन. आणि यात जर तुम्हाला राजकोटपर्यंत अवेलेबिलिटी मिळाली नाही, तर तुम्ही पदाधरी म्हणून एक स्टेशन आहे, जे राजकोटच्या पुढे लागतं, तिथपर्यंत पण तुम्ही तिकीट ट्राय करू शकता. त्यात पण मिळण्याचे चान्सेस चांगले असतात. मग या ट्रेन नंतर आहे हापा डुरांटो एक्सप्रेस. ही ट्रेन रात्री 10:50ला सुटते मुंबई सेंट्रलहून. पण या ट्रेनसाठी तुम्हाला मुंबई सेंट्रलपर्यंत जावं लागतं, कारण का ही मुंबई सेंट्रल नंतर डायरेक्ट गुजरातमध्ये जाते, थांबते जाऊन, ऑलमोस्ट अहमदाबादला जाऊन थांबते. आणि ही राजकोटला पोचते सकाळी 8:30ला. ही पण सर्व दिवस आहे. मग त्यानंतर आहे बांद्रा जामनगर हमसफर एक्सप्रेस. ही रात्री 11:55ला सुटते आणि दुपारी 12 वाजता पोचते राजकोटला. ही आहे सोमवार, गुरुवार आणि शनिवार. मग बाकीच्या आहेत ह्या एर्नाकुलम, ओखा, मडगाव, हापा, विकली, ह्या तुम्हाला पनवेल किंवा वसईवरून मिळतात. आणि या पण डेली नाही आहेत. एक आहे ती गुरुवार आणि शनिवार आणि दुसरी आहे ती शुक्रवार. तर या झाल्या तुमच्या मुंबई ते राजकोटच्या ट्रेन्स.
आता बसेस तर आहेतच राजकोट ते जुनागड. तुम्हाला या वेगळ्या अजून ट्रेन्स पण आहेत ज्यांचे टायमिंग मी या स्लाईडवरती आहे. तर या पण तुम्ही बघू शकता. यात एक वंदे भारत आहे, दोन पॅसेंजर ट्रेन्स आहेत ज्या अनरिझर्वड आहेत, त्याला तुम्हाला तिकीट बुकिंग करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट चढू शकता. पण या सर्व स्टेशन्स थांबत जातात. बाकीच्या आहेत ओखा विरावल, सोमनाथ सुपरफास्ट, राजकोट गांधीनगर कॅपिटल विरावल, ह्या सगळ्या ट्रेन्स आहेत. तर या तुम्ही बघू शकता. पण माझ्या मते सोयीस्कर जे आहे राजकोट ते जुनागड किंवा जुनागड ते राजकोट, ते बसेस आहेत. 2 अडीच तासात तुम्ही पोहोचू शकता. मग डायरेक्ट ट्रेन्स फ्रॉम अहमदाबाद. तर समजा तुम्हाला राजकोट पण मिळत नाही, जुनागड पण मिळत नाही आहे बुकिंग, तर तुम्ही इथून अहमदाबादपर्यंत बुकिंग बघा रात्रीच्या गाडींचं. रात्रीची लोकशक्ती आहे, अजून पण काही ट्रेन्स आहेत. तर त्या ट्रेन्सचं बुकिंग बघा, अवेलेबल होत असेल तर ह्या पुढच्या ट्रेन्स ज्या आहेत जबलपूर विरावल ही दुसरीवाली अजून एक, ज्या 11464 11466, या डिफरन्स एवढाच आहे की या जेव्हा येतात जबलपूरहून तर एक येते बीनावरून आणि एक येते झाशीवरून. तर त्याच्याशी आपलं काय हे नाही आहे, ती अहमदाबादलाच येतात सकाळी 8-10ला. आणि ह्या ऑलमोस्ट सर्व दिवशी आहेत, तुम्ही साईडला बघू शकता डिपार्चर डेज मी लिहिलेले आहेत. आणि ह्या दुपारी 3 वाजेपर्यंत जुनागडला पोचतात आणि यांची अवेलेबिलिटी चांगली असते, तुम्हाला मिळून जातं बुकिंग अहमदाबाद ते जुनागड. म्हणून जर तुम्ही मुंबईहून तुम्हाला ऑलरेडी तुमचं बुकिंग झालं असेल तर तुम्ही ह्या ट्राय करू शकता. बाकी आहेत इंदोर विरावल, बनारस विरावल, ह्या पण एक एक दिवस आहेत, त्या पण ट्राय करू शकता. आणि जर समजा तुम्हाला पुण्याहून पुणे विरावल नाही मिळाली, तुम्ही दुसरी ट्रेन पकडून आलात अहमदाबाद, तर अहमदाबादवरून पण ही पुणे विरावल पुढच्या प्रवासासाठी मिळू शकते. ट्राय करण्यात हरकत नाही. आणि अहमदाबादवरून पण जुनागडसाठी बसेस आहेत. पण मी कधी ट्राय नाही केले तर मी त्यावर कमेंट नाही करू शकत. पण हां, तुम्ही जाऊन चेक करू शकता GSRTC.in वर. त्यांचा ॲप आहे, त्यावर तुम्ही चेक करा. पुढे जाऊया. आता येताना आपल्याला एक, तुम्ही गिरनारला जाऊन आलात, येताना तुम्हाला जर डायरेक्ट ट्रेन हवी असेल तर सौराष्ट्र जनता आहे, मग विरावल पुणे आहे, विरावल तिरुवनंतपुरम आहे आणि विरावल बांद्रा आहे. तर सर्वात पहिला प्रेफरन्स तर विरावल जनतालाच सर्व सर्व लोक देतात. ती दुपारी 1ला सुटते आणि सकाळी 5:50ला बांद्रापर्यंत पोहोचते आणि सर्व दिवस आहे ती. तर ही ट्रेन अंधेरीला पण थांबते, याची नोंद घ्यावी. तर तुम्ही बांद्रापर्यंत जाण्याची गरज नसेल आणि अंधेरीला उतरून तुम्ही लोकल ट्रेन्स पकडून तुमच्या घरापर्यंत तुम्ही जाऊ शकता. कारण का बांद्रा हे जे स्टेशन आहे ते आतल्या साईडला, आणि मग तिथून तुम्हाला रिक्षा टॅक्सी हे ते खूप करावं लागतं. त्यामुळे प्रेफरन्स अंधेरीला उतरून तुम्ही जाऊ शकता. मग दुसरी आहे विरावल पुणे. जर तुम्हाला पुणे किंवा कल्याणला पोचायचं असेल तर ही ट्रेन सोयीस्कर आहे आणि ही सॅटर्डेला येते. मग विरावल तिरुवनंतपुरम ही तुम्हाला वसई किंवा पनवेलपर्यंत सोडते. आणि लास्टची आहे विरावल बांद्रा एक्सप्रेस, जी मी जाताना तुम्हाला सांगितली 7ला सुटते आणि सकाळी 10:30ला पोचते. ती येताना रात्री 8ला येते जुनागडला आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3:50ला ही बांद्रामध्ये येते. ही जरा स्लो आहे येताना. तुम्ही आता टायमिंग बघालच की रात्री 8ला सुटलेली दुसऱ्या दिवशी दुपारी 3ला येते. तीन तीन म्हणजे ऑलमोस्ट 4 झाले. तर ही स्लो आहे कारण का हिचा रूट वेगळा आहे. जाताना पण हिचा रूट अहमदाबादवरून ही बोटाड वगैरे करून वेगळ्या रूटने जाते आणि येताना पण ती त्याच रूटने येते. पण ही लेट आहे खूप, म्हणजे हिचा टायमिंग खूप जास्ती आहे डिफरन्स. ऑलमोस्ट 15 तासाच्या वर्थ. युजली 15 तास लागतात, पण हिचं खूप जास्ती आहे त्याच्यापेक्षा. तर तुम्ही बघू शकता. आता जर तुम्हाला डायरेक्ट ट्रेन नसेल जुनागडून तर तुम्ही राजकोटवरून पण पकडू शकता. राजकोटला पण सौराष्ट्र जनता थांबते आणि तीही पकडू शकता. परत सौराष्ट्र मेल येते, जनता नंतर मेल येते दुपारी 3:40ला. तिचं पण तुम्हाला बुकिंग मिळत असेल ती पण तुम्ही ट्राय करू शकता आणि ही सगळ्या दिवशी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जरी तुम्हाला राजकोटवरून मिळत नसेल तर तुम्ही पदाधरी किंवा त्याच्या अगोदरच्या स्टेशनवरून पण तुम्ही त्याचं बुकिंग करून ट्राय करू शकता, मिळण्याचे चान्सेस असतात. मग त्यानंतर आहे डुरांटो, जी रात्री 9-10ला सुटते आणि सकाळी 8-5ला मुंबई सेंट्रलला येते. ही दुसरीकडे कुठे थांबत नाही, डायरेक्ट मुंबई सेंट्रल आहे आणि ही सर्व दिवस अवेलेबल आहे. मग आहे बँड्रा हमसफर, ही पण रात्री 9:45ला सुटते आणि सकाळी 9:30ला बँड्रा टर्मिनसला येते. हे जे दिवस आहेत संडे, ट्यूजडे आणि फ्रायडे. बाकी आहेत ते तुमच्या हापा मडगाव, पोरबंदर तिरुवनंतपुरम, जामनगर तिरुनवल्ली, ओखा एर्नाकुलम, ह्या तुम्ही बघू शकता जसं काय तुमच्या सोयीप्रमाणे. आता आपण येऊया जुनागड ते
राजकोट. ह्या ट्रेन्स आहेत, जशा राजकोट ते जुनागड आहेत त्याच ट्रेन्स रिटर्न पण आहेत जुनागड ते राजकोट. हे तुमच्या रेफरन्ससाठी आहे, नाहीतर प्रेफरन्स हा बसेसला जास्ती आहे माझा तरी. कारण का बसेस तुम्हाला भरपूर मिळतात आणि त्यात तुम्हाला ए सी बसेस आहेत, नॉन ए सी बसेस आहेत, एक्सप्रेस आहेत, साध्या पण आहेत आणि ए सीमध्ये पण तुम्हाला इलेक्ट्रिक ए सी पण आहे. तुम्हाला ॲक्च्युअल इलेक्ट्रिक ए सीमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला 2 तास लागतात जुनागड ते राजकोट किंवा राजकोट ते जुनागड. आणि ते डिपेंड पण करतं ट्रॅफिकमध्ये किती आहे किंवा काय आहे. तर कारण का ही बस कुठे थांबत नाही, पॅसेंजर्स घेतले की ही निघून जाते. मधले स्टॉप्स काही घेत नाही, गोंडल नाही, जेतपूर नाही. आणि ज्या बाकीच्या दुसऱ्या आहेत ए सी, नॉर्मल ज्या ए सी किंवा नॉन ए सी, या गोंडल जेतपूर वगैरे या थांबत येतात. मग त्यांना 2.5 तास, एक अर्धा तास जास्ती लागतो. हाच फरक आहे आणि काही नाही. पण बसेसची अवेलेबिलिटी खूप आहे राजकोट बस पोर्टवरून आणि जुनागडवरून पण. तर तुम्ही ॲपद्वारे बुकिंग पण करू शकता. जर तुमचं सगळं कन्फर्मेशन असेल तर प्रॉपर तुम्ही बुकिंग करून येऊ शकता. तर आता आपण पुढे जाऊया. आता जुनागड, जर तुम्हाला राजकोटवरून पण ट्रेन नाही आहे किंवा जुनागडवरून पण ट्रेन नाही आहे डायरेक्ट, आणि तुम्हाला अहमदाबाद किंवा वडोदरावरून ट्रेन आहे, कन्फर्म तिकीट मिळत आहे मुंबईपर्यंत किंवा पुण्यापर्यंत, तर तुम्ही या ट्रेन्स ट्राय करू शकता. विरावल बनारस, विरावल जबलपूर यांच्यामध्ये तुम्हाला अहमदाबादपर्यंत किंवा छायापुरी, छायापुरी हे स्टेशन वडोदरातलंच आहे. म्हणजे म्हणजे ऑलमोस्ट एक 7 किलोमीटरचा डिस्टन्स आहे छायापुरी आणि वडोदरा रेल्वे स्टेशनच्या मध्ये. तर तुम्ही छायापुरी, जर तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळालं तर या ट्रेन्समध्ये बुक करू शकता. तुम्ही अहमदाबादला उतरू शकता, तिथून तुम्ही ब्रेक जर्नी करून मागची सौराष्ट्र जनता, सौराष्ट्र मेल किंवा दुसरी कुठली जी कन्फर्म तुम्हाला तिकीट मिळेल त्याने तुम्ही प्रवास करू शकता मुंबईपर्यंत किंवा पुढे पुण्यापर्यंत. आणि जर तुम्हाला तिथे नाही मिळालं, वडोदरावरून मिळाली, समजा एकता नगर एक येते, एकता नगर दादर येते, परत इंदोर दौंड येते, त्या डेलीच्या गाड्या आहेत, त्या पण तुम्हाला वडोदरा स्टेशनला येतात त्या. तर त्यांचं जर बुकिंग मिळत असेल तर तुम्ही या ट्रेननी छायापुरीपर्यंत जाऊ शकता. छायापुरीहून तुम्ही उतरून रिक्षा करून वडोदरा स्टेशनला येऊ शकता. आणि वडोदरा स्टेशनला आल्यावर तुम्ही रात्रीचं जेवण वगैरे जे काय, वडोदरा स्टेशनच्या बाहेर खूप ऑप्शन्स, चांगले चांगले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जेवण वगैरे करून आरामात तुम्ही रात्रीचे एकता नगर दादर किंवा दौंड, इंदोर दौंड ही पकडून तुम्ही एक तर पुणा किंवा दादर मुंबईपर्यंत येऊ शकता. तर या आहेत जुनागड ते अहमदाबादच्या ट्रेन्स. आता तुम्हाला मी दुसरे ऑप्शन्स पण सांगतो. तर नुसत्या माझा प्रेफरन्स आहे ऑलवेज बस, सॉरी ट्रेन. कारण का ट्रेनमध्ये तुम्ही आरामात झोपून येऊ शकता, काही त्रास नाही, टॉयलेट विलेटची काही प्रॉब्लेम नाही, काही नाही. तर दुसरं ऑप्शन आहे हे बस. तर प्रायव्हेट बसेस आहेत. प्रायव्हेट बसेस ह्या चालतात मुंबई पुणेहून राजकोटपर्यंत, स्लीपर बसेस आहेत. तर त्या फॅल्कॉनच्या आहेत, माय ट्रॅव्हल्स आहे, मनीष आहे आणि ईगल आहे. तर त्या पुण्यावरून निघतात, वाया मुंबई पास करून बोरिवली करून त्या राजकोटपर्यंत जातात. आणि एक बस आहे महासागर ट्रॅव्हल्सची, ती पण आहे मुंबई टू जुनागड. पण मी या बस सर्व्हिसवर मी काही माझा एक्सपिरियन्स सांगू शकत नाही, कारण का मी कधी ट्रॅव्हलच नाही केलंय. मी फक्त ट्रेननीच ट्रॅव्हल केलं आजपर्यंत. आणि कारण का IRCTC मी जेव्हा पण ट्रॅव्हल केले, मला बुकिंग्स कन्फर्म अशा झाल्यात की मी खूप R&D करून किंवा प्रॉपर ट्रेन्स ब्रेक जर्नी करून केलेले आहेत, तर मला ते मिळालेले आहेत. दुसरं यातलं बस सर्व्हिस म्हणजे GSRTCच्या ज्या गुजरात स्टेटच्या बसेस आहेत त्या पण आहेत अवेलेबल. पण त्या तुम्हाला सुरतवरून मिळतील. सुरतवरून अशा एक 5-6 ऑप्शन्स आहेत बसेसच्या, ज्या दुपारी 2 पासून सुरुवात होतात ते रात्री 8 पर्यंत तुम्हाला जुनागडसाठी बस मिळते. तर तुम्ही त्या बसेसनी जाऊ शकता. पण त्या नॉन AC आहेत ऑलमोस्ट, स्लीपर पण आहेत त्यात काही काही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे नाशिकवरून जर तुम्ही येणार असाल तर नाशिकवरून डायरेक्ट बस जुनागडसाठी नाही आहे, पण गोंडलपर्यंत आहे. आणि गोंडलवरून तुम्हाला पुढचे 65 किलोमीटर दुसऱ्या बसने ट्रॅव्हल करावं लागेल. तर नाशिक महामार्ग ते गोंडल पण GSRTCची एक बस आहे, जी रात्री सुटते, संध्याकाळची सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे येते गोंडलपर्यंत. आणि तिथून काय तुम्हाला 65 किलोमीटर आहे जुनागड, तर त्याने तुम्ही येऊ शकता. मग आपला ऑप्शन येतो फ्लाईट. तर फ्लाईट सर्व्हिस ही आहे. तर तुम्ही मुंबई ते राजकोट फ्लाईटने येऊ शकता. आणि एअरपोर्ट आहे हे हिरासरला आहे. हिरासरहून तुम्ही
राजकोट बस पोर्टपर्यंत ऑटो किंवा एस टी बस जी आहे GSRTCची त्यांचे टायमिंग्स असतात वाटतं, त्याने तुम्ही येऊ शकता. आणि मग राजकोट बस पोर्ट किंवा बस स्टेशनवरून तुम्ही जुनागडसाठी दुसरी GSRTC बस पकडू शकता. तर हे झालं आपलं नॉर्मल दिवसात. समजा आता तुम्हाला परिक्रमेला जायचं आहे आणि मी हा प्रयत्न गेल्या वर्षी केला होता, पण अनफॉर्च्युनेटली पावसामुळे परिक्रमा झाली नाही. तर असा मी जो दुसरा ऑप्शन आहे तो मी ट्राय केला होता. तर मी आता पहिल्या ऑप्शनवर येतो. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जर राजकोटला पोचता आलं तर तुम्ही राजकोटला पोचा बसनी, कुठल्याही मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टनी. तिथे तुम्ही अकॉमोडेशन घ्या, हॉटेल घ्या, त्या दिवशी राहा तिथे. कारण का कसं आहे की तुम्ही लास्ट मोमेंटला जेव्हा बुकिंग करता तर तुम्हाला जुनागडमध्ये हॉटेल्स मिळणं किंवा दुसरं काही अकॉमोडेशन मिळणं हे खूप कठीण असतं. मग तुम्हाला कोणाला तरी 4-5 हजार 6 हजार जे मागेल ते द्यावं लागतं. आणि तिथे गेल्यावर तुम्ही काही बघितलेलं नसतं की कसं आहे अकॉमोडेशन, कशात आहे काय आहे. तर तिथे गेल्यावर जर तुम्हाला 4 हजार 5 हजार घेतले, त्यानंतर तिथे गेल्यावर तुम्हाला शेअर्ड अकॉमोडेशनमध्ये किंवा कंजेस्टेड जागेत तुम्हाला दिलं तर तुम्हाला राहणं भाग आहे, कारण का तुम्ही पैसे पे केलेले आहेत. तर ते असं होऊ नये. युजली मी अजून एक्सपिरियन्स केलेलं नाहीये, पण मी असं हे गृहीत धरतो की आपल्याला जर चांगलं अकॉमोडेशन वगैरे पाहिजे तर आपण राजकोटमध्ये राहावं. त्यानंतर त्या दिवशी आराम करावा. सकाळी जर पोचलो किंवा दुपारी पोचलो तर आराम करा. रात्री 2-3 ची गाडी पकडा, बसेस आहेत चालू. त्या रात्री जेवून वगैरे झोपून सकाळी पहाटे 2-3 ला उठून बसेस पकडा आणि बसेसनी तुम्ही जुनागडला येऊ शकता. तिथून तुम्ही परिक्रमा सुरू करून त्या दिवशी नाही दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही परिक्रमा करून बाहेर याल त्यानंतर तिथून बस पकडून तुम्ही राजकोटला येऊ शकता 2 तासात. आणि तेच हॉटेल किंवा दुसरं हॉटेल तुम्ही बुक करून राहू शकता. तुम्हाला तिथे हॉटेल पण बुक करून ठेवायची गरज नाही. तुम्ही रिटर्न आल्यावर पण ते हॉटेल किंवा खूप सारे ऑप्शन्स मिळू शकतात तिथे. का राजकोटमध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत बस स्टेशनच्या आजूबाजूला. ठीक आहे, तर हा एक ऑप्शन असू शकतो परिक्रमेसाठी. आणि जर नाहीच, ते पण नाही जमत तुम्हाला, जर मुंबई ते बोटाड, मुंबई ते हे गांधीनगर जे आहे तिकडे बोटाडला जाणारी ट्रेन असते. तर बोटाडचं जर तुम्हाला बुकिंग मिळालं तर तुम्ही बोटाडचं बुकिंग करू शकता. त्याने तुम्ही बोटाडला उतरून सकाळी 4-5 वाजता त्या ट्रेन्स पोचतात. तर तिथून तुम्ही रिक्षा स्टेशनच्या बाहेर लागलेच असतात, त्या 30 रुपये पर पर्सन किंवा 40 रुपये जे असेल, किंवा फुल रिक्षा पण तुम्ही करून तिथून एक 10-15 किलोमीटरवर सारंगपूर म्हणून गाव आहे. तर ते आहे सारंगपूर हनुमान मंदिर तिथे आहे. तर हे मोठं हनुमान मंदिर आहे. इथे तुम्हाला राहण्याची पण सोय आहे, सगळं काय आहे, प्रसादाची सोय आहे, सगळं आहे. तुम्ही तिथे जाऊन रूम घेऊ शकता किंवा डॉर्मेटरी घेऊ शकता, राहू शकता. त्या दिवशी पूर्ण सारंगपूरचं दर्शन करून तुम्ही दुपारचा प्रसाद घेऊन मग तुम्ही तिथून बस पकडून दुपारची वगैरे तुम्ही जुनागडला येऊ शकता. किंवा ती जरी नाही मिळाली तर दुसऱ्या दिवशी सकाळची बस पकडून तुम्ही जुनागडला येऊ शकता. पण याला 5 तास लागतात. सारंगपूर ते जुनागड हे 5 तासाचं अंतर आहे. तर ते तुम्हाला तेवढं कव्हर करून मग तुम्ही परिक्रमेला जाऊ शकता. आणि त्यानंतर तुम्ही रिटर्नची जर तुमची ट्रेन बोटाडवरून असेल तर तुम्ही बोटाडला जाऊ शकता, किंवा राजकोटहून असेल तर तुम्ही राजकोटला. मी प्रिफर करेन राजकोट, कारण का जुनागड ते राजकोट 2 तासाचं अंतर आहे, 2-2.5 तासाचं. वेरॅज जुनागड ते बोटाड हे एक 4 ते 5 तासाचं अंतर आहे. तर ते डिपेंड करतात आपल्यावर की आपल्याला कुठून ऑप्शन मिळाला आहे परत रिटर्न जर्नी करायचा. तर त्यावेळेला आपण डिसाईड करू शकता. तर या झाल्या अदर ऑप्शन्स ज्या आहेत त्या. आता गिरनारला आपण जातो तर आपल्याला अकॉमोडेशन आपण बघतो. तर अकॉमोडेशनमध्ये तुम्ही गुगल करा किंवा यूट्यूब व्हिडिओज बघा. गुरु गोरक्षनाथ आश्रम हे सर्वात छान आहे. मी राहिलेलो नाही आहे, पण जसे रिव्ह्यूज वाचतो हे खूप छान आहे. इथे तुम्ही चप्पल घालून आत जाऊ शकत नाही, चप्पल तुम्ही प्लास्टिक बॅगमध्ये घेऊन तुम्ही आत जाऊ शकता. आणि एकदम स्पिरिच्युअल आहे. तिथे प्रसाद पण मिळतो, सकाळ संध्याकाळ प्रसाद असतो, म्हणजे जेवण ते पण तुम्ही घेऊ शकता. आणि 4-5 लोकांसाठी राहण्यासाठी चांगली रूम वगैरे आहे, ते आहे. तर मी राहिलेलं नाही आहे म्हणून मी आतला इंटरनल वगैरे काही एक्सपिरियन्स माझा सांगू शकत नाही आहे. दुसरं आहे मंगलम यात्रिक भवन. तर हे पण यात्रिक भवन चांगलं आहे, फोटोजमध्ये चांगलं दिसतंय, लोकांचे रिव्ह्यूज पण चांगले आहेत यासाठी. मग तिसरं आहे ते नॉर्मल हॉटेल्स आहेत. हॉटेल्स तर खूप आहेत, लो पासून ते हाय पर्यंत चांगले हॉटेल्स आहेत. तर माझा एक्सपिरियन्स आहे
रैवत हॉटेलमध्ये राहण्याचा. मी राहिलो आहे, जेव्हा पण मी गेलो आहे तर माझे जेव्हा 6-7 वेळा माझे झाले आहेत ट्रिप, तर मी रैवत हॉटेलमध्ये राहिलो आहे. आणि हे आहे मेन कलवा चौकात. या कलवा चौकात तुम्हाला खाण्याचं, परत तिथूनच तुम्ही रिक्षा पकडून पुढे तलेटी, जुनागड तलेटीपर्यंत तुम्ही रिक्षा मिळतात, शेअर पण मिळतात आणि फुल ऑटो पण मिळतात. तर मी रैवतमध्ये राहिलो आहे. AC रूम्स आहेत, नॉन AC पण आहेत आणि चांगलं आहे. राहण्याची हे व्यवस्था चांगली आहे, चांगलं आहे. आणि तुम्हाला जेवायला पण जायचं असेल तर तुम्ही तिथेच एक पटेल डायनिंग हॉल आहे, तिथे पण तुम्ही जाऊ शकता. बाहेर मेन रोडवरती तिकडे आहे आणि आजूबाजूला फिरू शकता. असं काही घाबरण्याची गोष्ट नाही किंवा काय रात्रीची भीती वगैरे काही नाही आहे, व्यवस्थित आहे. मग जर तुम्ही एकटे जाणार असाल तर तुम्हाला डॉर्मिटरी हवी असेल तर तुम्ही हॉटेल सिटी म्हणून आहे, जुनागड बस स्टँडच्या जवळच आहे, तिथे तुम्ही विचारलं तर कोणी तुम्हाला सांगेल. तर इथे डॉर्मिटरी पण आहे आणि रूम्स पण आहेत. पण हे डिपेंड करतं. आता जे रैवत हॉटेल आहे हे थोडंसं पॉश टाईपमध्ये आहे आणि हॉटेल सिटी तिथल्या रूम्स म्हणजे साध्या असतील वगैरे, तर ते तुम्ही बघून डिसाईड करू शकता. ठीक आहे. आणि लास्टचा ऑप्शन राहण्याचं म्हणजे IRCTC रिटायरिंग रूम किंवा डॉर्मिटोरी. ओके, जर एकटे असाल तर तुम्ही तिकीट काढलं असेल आणि तुम्ही ट्राय केलं IRCTC वरून बुक करण्याचा, तर तुम्हाला डॉर्मिटरी पण मिळू शकते, रिटायरिंग रूम पण आहेत. तर मी तरी अजून राहिलेला नाही आहे, पण जसं इन्फॉर्मेशन मी काढली आहे तर त्याप्रमाणे एक रिटायरिंग रूम आहे ती AC आहे, दुसरी आहे ती नॉन AC आहे. तर हे झालं आपलं अकॉमोडेशनचा पार्ट. नंतर जेवणाचे ऑप्शन्स जुनागड सिटीमध्ये भरपूर आहेत. त्यातल्या त्यात पटेल डायनिंग हॉल मी जेवलेलो आहे, म्हणून मी सजेस्ट करू शकतो. चांगला आहे, काठियावाडी गुजराती थाळी सिस्टम आहे. ठीक आहे. बाकी सकाळचा नाश्ता वगैरे तुम्ही ते गाठिया वगैरे ते हे सगळं जास्ती मिळतं, तर ते खाऊन आपण राहू शकतो. मग आपण गिरनार चढायच्या वेळेला आपल्याला जावं लागतं भावनाथ तलेटी. तर रिक्षाने आपण भावनाथ तलेटीपर्यंत जाऊ शकतो. त्यात शेअरिंग रिक्षा पण मिळतात, डायरेक्ट पण जाणाऱ्या मिळतात. तिथून भावनाथ तलेटीहून आपल्याला दोन ऑप्शन्स आहेत. एक आहे पायऱ्या, दुसरे आहे रोपवे. तर रोपवे सकाळी 7-8 वाजता सुरू होतात, त्याने पण तुम्ही जाऊ शकता. काहीतरी ₹750 पर पर्सन आहे रिटर्न जर्नी, जायचं आणि यायचं. ते तुम्ही रोपवेचे जे उडन खटोला म्हणून वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता. आणि फूटस्टेप्स म्हणाल तर 10,000 टोटल फूटस्टेप्स आहेत खालतून ते वरतीपर्यंत. आणि जर रोपवेने गेलात तर तुम्ही अंबाजीपर्यंत पोचता आणि तिथून तुम्हाला पुढे 5,000 स्टेप्स चालून जायचं आणि रिटर्न यायचं आहे. आणि याच्यात जर कोणाला खालतूनच जायचं असेल तर डोली पण अवेलेबल आहेत. जे म्हातारी माणसं आहेत किंवा ज्यांना चालायचा त्रास आहे किंवा काही प्रॉब्लेम असू शकतो कोणाला, तर ते डोलीही करू शकता खालतून पण आणि वरतून पण. अंबाजीपासून पण पुढे डोली करता येते. ते सगळं अवेलेबल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेला प्लास्टिक कॅरी बॅग्स अवॉइड करा, कारण का प्लास्टिक तिथे अलाउड नाही आहे. तुम्ही रोपवेने पण गेलात, तुम्ही काय खाणं वगैरे घेऊन गेलात तर ते प्लास्टिक बॅग्स काढून घेतात. त्यांच्याकडे कापडी पिशव्या असल्या त्यात ते घालून तुम्हाला रिटर्न करतात. चला आता पुढे जाऊया आपण. हे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे मी गॅदर केले आहेत, म्हणजे गुगलवरून किंवा माझ्या एक्सपिरियन्सनी हे मी लिहिलेले आहेत. हे तुम्ही वाचू शकता. कसं काय जाण्या अगोदरचे प्लॅनिंग किंवा काय तिथे काय घेऊन जायचं कसं काय. आणि जरी काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओच्या टाकू शकता. मी एकतर लाईव्ह येऊन तुम्हाला उत्तर देईन किंवा जमल्यास डायरेक्ट पण उत्तर देईन, पण मोस्टली मी लाईव्ह येऊन तुम्हाला उत्तर देईन याच्याबद्दल. ठीक आहे. तर हे अवश्य वाचा. ह्यात खूप काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. आता लोक काय करतात की लोक काठ्या घेत नाहीत. खूप लोक अशी असतात की नाही माझा स्टॅमिना खूप चांगला आहे, मी जिम करतो, मी हे करतो ते करतो, सगळं असतं गोष्ट. पण गिरनार चढणं जेव खूप म्हणजे मी असं नाही म्हणत की कठीण आहे, पण चढताना काठीही असावीच. कारण का काठी तुम्हाला कुठेही उभं राहिलात, दम लागला उभं राहिला तर तुम्हाला काठी ही सपोर्ट म्हणून राहते. किंवा तुम्हाला चढताना तुम्ही काठी पण जेव्हा दाबता तेव्हा तुम्हाला प्रेशर जाणवत नाही बॉडीमध्ये. तर त्याप्रमाणे तुम्हाला काठी ही असावीच स्वतःबरोबर. परत तुम्ही चालत असता कुठे रात्रीची वेळ असली किंवा संध्याकाळची वेळ माकडं आली किंवा काय, तर ते हुसकायला वगैरे ते बरं पडतं. असं आहे, म्हणून काठी ही ठेवाच. आणि ॲज अ मोमेंट तुम्ही येताना जरी तुम्ही परत परत करायला गेलात तर तुम्हाला ₹20-30 काय ते कट करून
तुम्हाला पैसे परत मिळतात. पण ॲज अ मोमेंटो तुम्ही गिरनारला जाऊन आलात, तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. कारण का तुम्ही दत्त महाराजापर्यंत त्या काठीने गेलात, तर तर तीच काठी समजा देवच आपल्याबरोबर आहेत, आपल्याला घेऊन गेलेत आणि घेऊन आलेत, तर का आपण सोडावी? तर तुम्ही परत पण घेऊन येऊ शकता. ठीक आहे. आणि पाणी जेवढं कमी प्याल तेवढं चांगलं आहे. सिप सिप करून प्या. जास्ती पोट भरू नका. हेवी जेवण जेवून चढू नका. दम लागण्याचे खूप चान्सेस आहे. तुम्हाला मध्येच घाम येऊन त्रास होऊ शकतो. ज्या वेळेला तुम्हाला त्रास होतो त्यावेळेला थांबा. थांबा, आराम करा. कोणी तिथे रेस लावलेली नाहीये, काही नाहीये की कोणी कोणाबरोबर रेस लावायची नाहीये. आपण चाललो आहोत महाराजांना भेटायला. महाराज म्हणत नाहीयेत की पळत ये. आरामात चला, आरामात पोचाल, व्यवस्थित जाल, व्यवस्थित याल. काही घाबरण्याचं चिंता नाहीये. मी पण पहिल्यांदा जेव्हा गेलेलो मलाही वाटलेलं 10,000 पायऱ्या म्हणजे खूप आहेत, मला जमेल की नाही. पण थांबत थांबत गेलो, प्रवास व्यवस्थित करून आलो. आणि अजून पण करतोय, आणि अजूनही इच्छा आहे, अजूनही करणार मी. चला आता पुढे चालूया. आता जेव्हा तुम्ही गिरनारला जाताय, तर तुमच्याकडे समजा तुम्ही फॅमिली बरोबर जाताय किंवा एकटेही जाताय, तर तुम्हाला तुमच्याकडे दिवस आहेत, सुट्ट्या आहेत, तुम्हाला अजून पण फिरण्याची हे आहे. आणि जर तुम्ही एवढ्या लांब जाताय गुजरातला, तर तुम्ही याच्याबरोबर दुसऱ्याही जागा प्लॅन करू शकता. समजा तुम्ही गिरनारला जाताय, तर नुसतं गिरनार करण्यापेक्षा गिरनार करा, सोमनाथ करा, द्वारका करा. या 3 जागा तुमच्या कव्हर होतात. तर पहिलं तर तुम्ही तिथून सोमनाथला जाऊ शकता. 2 तासावर आहे, 2-2.5 तासावर आहे सोमनाथ. आणि स्ट्रेट रोड आहे ऑलमोस्ट. तिथून तुम्ही कारनी पण जाऊ शकता हायर करून, किंवा GSRTCच्या बसेस आहेत ज्या जुनागड वरून सुटतात, बस स्टँड वरून सुटतात, त्या डायरेक्ट सोमनाथ पर्यंत तुम्हाला. सोमनाथ त्या विरावल पण असतात, तर विरावलला उतरायची गरज नाहीये, तुम्हाला डायरेक्ट सोमनाथ पर्यंत बस आहेत. त्या त्या बसेस पकडा, त्या डायरेक्ट तुम्हाला सोमनाथ पर्यंत नेतात. कारण का विरावल ते सोमनाथ हे 10 किलोमीटर, 10 ते 15 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. तर ते विरावलला उतरण्याची काही गरज नाही आहे, किंवा विरावलची बस पकडू नका, सोमनाथची बस पकडा आणि सोमनाथला उतरा. जर तुम्ही सोमनाथला जाणार असाल, तर त्याआधी प्लॅनिंग करा आणि लीलावती किंवा महेश्वरी गेस्ट हाऊस यात तुम्ही रूम्स बुक करू शकता. तिथे तुम्हाला AC, नॉन AC दोन्ही रूम्स अवेलेबल आहेत. तिथे मोठ्या हे पण आहेत, हॉल्स पण आहेत जर मोठा ग्रुप असेल तर. आणि दुसरं गोष्ट, याच्यात ह्याची जी बुकिंग आहे ती तुम्हाला somnath.org वर त्याच्यावरती तुम्हाला जाऊन तिथे लॉग इन क्रिएट करून तुम्ही बुकिंग करू शकता. प्लस जर कोणाला सी फेसिंग रूम्समध्ये राहायचं आहे, तर त्यांचे कॉस्ट काहीतरी 2,500च्या वर आहेत. तर त्या तुम्हाला त्या पण आहेत इथे, तर त्याही बुक करू शकता. तर तुम्ही त्या वेबसाईटवर somnath.org वर जाऊन, किंवा जर तुम्हाला काही यात जर तुम्हाला काही कठीण वाटलं की तुम्हाला जमत नाहीये, तर तुम्ही मलाही कमेंट करून विचारू शकता आणि मी ते उत्तर त्याचं देईन. तर हे झालं तुमचं सोमनाथ. आणि सोमनाथमध्ये तुम्हाला अजूनही काही कृष्णाची जिथे कृष्णाला बाण लागला होता श्रीकृष्णाला, तेही ठिकाण आहे. अजून पण तुम्ही शिवलिंग बघाल समुद्राच्या म्हणजे समुद्रात आत, म्हणजे ते तेही बघू शकता. खूप काही अजून गोष्टी आहेत, ते तुम्ही सोमनाथमध्ये 1-1.5 दिवसात तुम्ही कव्हर करू शकता. आणि सोमनाथ देऊळ आहेच. मग त्यानंतर तुम्ही तिथून जर सोमनाथला असाल आणि तुम्हाला बीचेस मध्ये इंटरेस्ट आहे, तर तुम्ही तिथून दीवला पण जाऊ शकता. दीव पण तिथून काहीतरी 1.5 तासावर आहे, तर दीवला जाऊ शकता. ते तुम्हाला R&D करायला लागेल की तिथे काय बघण्यासारखं आहे काय नाही. कारण का मी स्वतः दीवला नाही गेलोय, पण मी सजेस्ट करू शकतो एवढंच. मग जर तिथून तुमच्याकडे अजून काही दिवस आहेत, तर तुम्ही द्वारका पण प्लॅन करा. द्वारका तिथून 4 ते 5 तासाच्या ह्याच्यावर आहे, ड्राईव्हवर आहे. तर तुम्ही जुनागडवरून पण बसेस सुटतात GSRTCच्या, ज्या तुम्हाला द्वारकाला सोडतात. आम्ही गेलेलो आहे, आम्ही सकाळी 7ची बस पकडली आहे, दुपारी 12:30-1 पर्यंत पोहोचलेलो आहे द्वारकेला. आणि सोमनाथवरून पण बसेस आहेत, त्या पण जातात द्वारकेसाठी. तर द्वारकेला गेलात तर तुम्ही बेट द्वारका हे ते सगळं कव्हर करू शकता. आता बेट द्वारकेला तुम्हाला बोटीने जायची गरज नाही आहे, डायरेक्ट बस तुम्हाला बेट द्वारकेपर्यंत नेते, आणि तिथून मग तुम्हाला आतपर्यंत थोडं रिक्षाने जावं लागतं, तेवढं आहे. तर तुम्ही द्वारका पण प्लॅन करू शकता. आणि येताना तुम्ही द्वारका ते डायरेक्ट बॉम्बे ही सौराष्ट्र मेल पकडून तुम्ही येऊ शकता. हे झालं द्वारका, सोमनाथ किंवा दीव. मग जर सपोज तुमचं
वेळ नाही आहे किंवा तुमच्याकडे अजून 1-2 दिवस आहेत, तुमच्याबरोबर मुलं आहेत, तुम्हाला फॅमिलीला नॅशनल पार्क बघायचं आहे, सिंह बघायचे आहेत, तर तुम्ही गीर नॅशनल पार्क पण प्लॅन करू शकता. सोमनाथ आणि जुनागडच्या मध्येच आहे. तर ते तुम्ही प्लॅन करू शकता. मग त्यानंतर आता जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं, बोटाड. जर तुम्ही मुंबईहून जाताना तुम्हाला बोटाडचं बुकिंग मिळालं की तर तुम्ही सारंगपूर हनुमानजीचं पण मंदिर कव्हर करू शकता. हे 5 तास लागतात जुनागड पासून. तर सारंगपूरचं पण हनुमान मंदिर खूप छान आहे. एकदा व्हिजिट करून बघा, तुम्हालाही आवडेल. मग त्यानंतर समजा आता तुम्ही येताना तुमची ब्रेक जर्नी आहे, तुम्हाला ट्रेनचे तिकीट्स मिळालेले नाही आहेत, तुम्हाला बरोड्यावरून मुंबई किंवा बरोड्यावरून पुण्याची ट्रेन मिळालेली आहे पण तिकडून मिळाली नाही, तर तिकडून तुम्ही जबलपूर बुक केली, तुम्ही येऊन वडोदऱ्यामध्ये थांबू शकता. वडोदऱ्याला स्टे करायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या जी गुजरात स्टेटची GSRTCची ॲप किंवा वेबसाईट आहे, त्याच्यावरून तुम्ही सकाळची AC एक बस आहे 8 वाजता, ती अहमदाबादवरून येते. ती तुम्ही पकडून एक 9-10 वाजेपर्यंत गरुडेश्वरला पोहोचू शकता आणि ती प्रॉपर गरुडेश्वर मधून आतून येते. तर तिथे ती कंडक्टरला तुम्ही रिक्वेस्ट केली, ते थांबवतात आणि तिथे उतरून तुम्ही गरुडेश्वरला जाऊ शकता. मला काही वेगळं काही सांगण्याची गरज नाही की गरुडेश्वर हे कुठलं स्थान आहे काय आहे. तर टेंबे स्वामी महाराजांचं आहे. तर तिथे तुम्ही जाऊन शांतपणे राहू शकता. तिथे राहण्याची पण सोय आहे आणि तिथे प्रसादाचं पण हे आहे दुपारचं. आणि तुम्ही बघाल तर खूप पीसफुल आहे, काम आहे. तुम्ही देवळात गेल्यावरच तुम्हाला जाणवेल की किती वाईब्स आहेत, पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. तर ट्राय करा गरुडेश्वरला जाण्याचं. खूप छान आहे ठिकाण. अजून त्याला म्हणजे बोलतात ना, कोणी एक्सप्लॉइट अजून केलेलं नाही आहे लोकांनी. तर तुम्ही ते व्हिजिट करू शकता, तुम्हाला खूप आवडेल. कारण का लोकांची गर्दी झाली की नंतर मग ठिकाणं कमर्शियल होतात. तर हे अजून खूप चांगलं आहे, निश स्टेटमध्ये आहे. तर तुम्ही चांगलंपणे दर्शन घेऊन येऊ शकता. मग गरुडेश्वर झालं. त्यानंतर तुम्हाला वाटलं मुलं आहेत किंवा तुम्हाला स्वतःला बघायची इच्छा आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा, तर ते तिथून गरुडेश्वरून एक 4 ते 5 किलोमीटरवर स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे एकता नगरमध्ये. तर तुम्ही रिक्षाने तिथे जाऊ शकता, तिथे बघू शकता, पूर्ण एक दिवस तुम्ही तिथे घालवू शकता. पण सोमवार सोडून जा. जर जाणार असाल तर स्टॅच्यू ऑफ युनिटी सोमवारी बंद असतं. दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हणजे मंगळवार ते रविवार चालू असतं. तर त्यावेळेला तुम्ही जाऊन बघू शकता. आणि हे मला असं वाटतं की गरुडेश्वर जर तुम्ही सकाळी केलं, दुपारी स्टॅच्यू ऑफ युनिटीला आलात, बघितलं आणि तुम्ही संध्याकाळी 5ची जर तीच AC बस पकडली, तर तुम्ही रिटर्न वडोदऱ्याला येऊ शकता आणि वडोदऱ्याहून दुसरी जर तुमची ट्रेन असेल तर. किंवा तसं नसेल आणि जर तुम्हाला एकता नगर ते डायरेक्ट दादर ट्रेन मिळत असेल, तर ती रात्री काहीतरी 9-10ला काहीतरी तिथून सुटते आणि ती वडोदऱ्याला येते पावणे 11पर्यंत. तर तुम्ही डायरेक्ट ती पण ट्रेन पकडून दादरपर्यंत येऊ शकता. असं आहे. तर ती ती एक ट्रेन आहे जी दादरपर्यंत येते. बाकी तर मग चेन्नई वगैरेच्या ट्रेन्स आहेत पण त्या दुसऱ्या दिवशी आहेत, ते त्याचं तुम्हाला शोधावं लागेल. तर हे झालं तुमचं गरुडेश्वर स्टॅच्यू ऑफ युनिटी. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही कव्हर करू शकता. तुम्हाला ह्यात कुठलीही इन्फॉर्मेशन तुम्हाला वाटलं की तुम्हाला पाहिजे किंवा काय, तुम्ही न काही मनात हे ठेवता तुम्ही डायरेक्टली मला कमेंट करा आणि विचारा, मी तुम्हाला उत्तर देईन. थँक्यू मित्र हो, माझा ब्लॉग बघितल्याबद्दल. तर आता तुम्ही प्लॅन करताय गिरनारला जाण्याचा, तर काहीही प्रश्न असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा. मी लाईव्ह येऊन ते सगळे डाऊट्स क्लिअर करीन. दुसरी गोष्ट म्हणजे गिरनार व्यतिरिक्त जर तुम्हाला माता वैष्णवदेवीला जायचं असेल, किंवा उज्जैनला जायचं असेल, काल भैरव आणि महाकालला, ते झालं. परत तुम्हाला नीमकरोली बाबा जे आहेत नैनिताल साईडला, तिकडे जायचं असेल किंवा खाटू श्यामला जायचं असेल किंवा तिरुपतीला जायचं असेल, तर तुम्ही तुमचे कमेंट्स मला पाठवू शकता. मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीन, कारण का मी या ठिकाणी जाऊन आलोय, तर मला इथली माहिती चांगली आहे. जरी तुम्ही केदारनाथला जाण्याचा प्लॅन करत असाल, तरी तुम्ही मला डाऊट्स विचारू शकता. मी जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी उत्तर देईन. ओके. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. आणि हा जो चॅनल आहे माझा, हा
नुसताच ट्रॅव्हलचा नाहीये, तर मेन याच्यावर माझं फूड रेसिपीजचा ब्लॉग आहे. तर मी आणि माझी मिसेस आम्ही फूड रेसिपीज, फूड जेवण बनवून रेसिपीज ह्या दाखवतो. तर जर तुम्हाला जेवण पण आवडत असेल तर तुम्ही अवश्य बघा आमचा ब्लॉग, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर थँक्यू मित्रांनो, अगेन परत भेटूया. शुभ दिवस.